सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कुटुंबामध्ये परस्पर सामंजस्य वाढीस लागेल. तुमच्या व्यावसायिक जीवनाच्या प्रत्येक बाबींमध्ये तुम्ही स्पष्ट राहण्याचा प्रयत्न करा. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आज सगळं काही ठीक असेल. तुमचं उत्पन्न देखील चांगलं राहील. काही लोकांना परदेशामध्ये जाण्याची चांगली संधी मिळू शकते आणि तशी बातमी देखील मिळेल. जर तुम्हाला उच्च शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायासाठी परदेशामध्ये जायचं असेल तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांना चांगलं यश मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही सर्वांशी अगदी विनम्रपणे बोलायला हवं. राजकारणामध्ये संपर्काचं क्षेत्र हे व्यापक असेल. काही नवीन संधी तुम्हाला मिळतील. सरकारी नोकऱ्यांमध्ये पैसे गुंतवले जात आहेत. पैशांचे व्यवहार यशस्वी होतील. कुटुंबातील सर्व सदस्यांसह तुमचं कौटुंबिक जीवन आनंदी आणि आरामदायक राहील. तुमचं आरोग्य देखील आज उत्तम असेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज लाल रंगाच्या वस्तू दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस हा आत्मविश्वासाने भरलेला असेल. कुटुंबातील एखाद्या तरुणाच्या यशाचा तुम्हाला अभिमान वाटेल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस हा फायदेशीर ठरेल. आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे तुम्ही खर्च करण्याच्या मनस्थितीमध्ये असाल. काही कामामध्ये तुम्हाला अडथळे येऊ शकतात. आवेग पूर्ण होण्याऐवजी तुम्ही थोडेसे सौम्य व्हा. तुमचे बॉस आणि वरिष्ठ अधिकारी तुम्हाला गोंधळामध्ये टाकू शकतील आणि याचा तुमच्या कामावरती नकारात्मक परिणाम देखील होईल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज दिवसाची सुरुवात तुमची सामान्य होईल. पैशांच्या बाबतीमध्ये तुम्ही थोडेसे ताणतणावामध्ये राहाल. जर तुम्ही कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर त्याचे परिणाम चांगले असतील. कामाच्या ठिकाणी परिस्थिती आज सुधारण्याची शक्यता आहे. संघर्षाची परिस्थिती आज तुमच्यासाठी राहणार आहे. कुटुंबातील सदस्यांचा उत्साह वाढवण्याचा तुम्ही आज प्रयत्न कराल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही सर्वांचं म्हणणं ऐकण्याचा प्रयत्न कराल. नवीन आव्हानांचा तुम्ही धैर्यानं सामना कराल आणि त्यामुळे तुमचा पुढे जाण्याचा मार्ग सोपा होईल. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित कामं तुमची सुरळीत होतील. जर महिलांना घरगुती व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस चांगला जाईल. तुमचं उत्पन्न आज वाढेल आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याचे नवीन मार्ग सापडतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज रात्रीपर्यंत तुम्हाला एक चांगली बातमी मिळणार आहे. सर्वात कठीण कामं देखील आज तुम्ही अगदी सहजपणे पूर्ण करू शकाल. प्रकल्प वेळेवरती तुमचे पूर्ण होतील. व्यवसायामध्ये नफ्याच्या संधी मिळतील. तुम्ही कुठून तरी पैसे मिळण्याची वाट पाहत राहाल. नवीन उपक्रम आणि नवीन नोकरी सुरू करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. नोकरी शोधणाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमान चालिसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की नवीन उद्दिष्ट तुम्ही आज निश्चित करा आणि आज तुमचे प्रयत्न देखील सुरू करा. तुम्ही काही व्यावसायिक बाबी अगदी हुशारीनं हाताळू शकता. पैशांमध्ये आज तुमच्या वाढ होऊ शकते. आज कोणतंही काम करत असताना तुम्ही तुमचं मन हे शांत ठेवायला हवं. तुमच्या घरगुती जीवनामध्ये काही नाविन्यता आज येऊ शकते. कौटुंबिक जीवन देखील तुमचं आज आनंदी राहील. प्रेम आणि विवाहाशी संबंधित तुमच्या समस्या जर काही असतील तर त्या आज दूर होतील. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या पालकांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृश्चिक रास.
श्री गणेशजी सांगतात की आज आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाने प्रत्येक उद्दिष्ट तुमचं साध्य होईल. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्ही बँकेकडनं कर्ज घेऊ शकता. उधार दिलेले पैसे तुम्हाला आज कुठेतरी पुन्हा परत मिळतील. नवीन कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांशी तुम्ही आज संवाद साधाल. तुम्हाला तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये यश मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला फार तंदुरुस्त वाटेल. तुमचा समजूतदारपणा आणि सौजन्यानं प्रत्येकजण प्रभावित होईल. बँकिंग क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगली बातमी मिळू शकते. पैशांच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही मनोरंजक ऑफर्स देखील मिळू शकतील. इतरांशी किंवा इतरांसमोर स्वतःशी मन मोकळेपणानं वागा. जोडीदारासोबत थोडासा वेळ घालवणं, त्याच्या समस्या काळजीपूर्वक ऐकणं आणि भावना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणं यामुळे तुमचे नातेसंबंध घट्ट होतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की महिलांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुम्हाला स्वतःला आज अगदी ऊर्जावान वाटेल. रखडलेल्या कामांना तुमच्या गती मिळाल्यामुळे फायदा होईल. कौटुंबिक मालमत्ता मिळण्याची देखील आज तुम्हाला शक्यता आहे. विद्यार्थ्यांचं मन हे अभ्यासामध्ये गुंतलेलं असेल. व्यवसायाच्या बाबतीमध्ये तुम्ही काही प्रतिकूल परिस्थितींना सामोरं जाल. प्रगतिशील बदल तुमच्यासाठी आश्चर्यकारक ठरू शकतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरु किंवा ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला सर्वत्र फार प्रशंसा मिळणार आहे. अनेक दिवसांपासून तुमची महत्त्वाची काही प्रलंबित कामं असतील तर ती आजच तुम्ही पूर्ण करा. तुम्ही आज चांगली आर्थिक योजना बनवू शकता. तरुणांना रोजगाराच्या नवनवीन संधी मिळतील. तुमच्या घरगुती खर्चामध्ये आज वाढ होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या तुम्ही पूर्वी केलेल्या मेहनतीचं बक्षीस तुम्हाला आज मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांना लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही सर्वांशी नम्रपणे बोलायला हवं. राजकारणामध्ये संपर्काचं क्षेत्र हे व्यापक असेल. नोकरीमध्ये काही नवीन संधी तुम्हाला आज स्वतःहून चालून येतील. सरकारी नोकऱ्यांमध्ये पैसे आज गुंतवले जाऊ शकतात. तुमच्या पैशांचे व्यवहार देखील यशस्वी होतील. नोकरीमध्ये प्रगती होण्याची आणि चांगल्या कामामुळे उच्च पद मिळण्याची चिन्ह आहेत. कुटुंबातील सदस्यांसोबत प्रवास केल्याने आनंद आणि मनाला शांती मिळेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.